हाय हॅलो नमस्कार. आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत क्रिस्पी आणि टेस्टी आलू चिप्स. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे घेतलेले आहे 1-1.5 किलो आलू घेतलेले आहे. ते छानपैकी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि मी इथे सगळे आलू सोलून घेतलेले आहे. हे आलू सोलून घेतल्यावर याचे आपण एकदम पातळ स्लाइस करून घ्यायचे, एकदम पातळ चिप्स करून घ्यायचे. पातळ चिप्स काढल्यावर आपण चिप्स एकदम क्रिस्पी होतात आणि लगेच पाण्यामध्ये टाकायचं. मी याला 5-6 पाण्याने धुतलेलं आहे. जोपर्यंत त्याचा पूर्ण स्टार्च जात नाही तोपर्यंत आपण आलू चिप्स छान प्रकारे धुवून घ्यायचं आणि नंतर चांगल्या पाण्यामध्ये मी तुरटीचा एक छोटासा तुकडा टाकलेला आहे. नाहीतर फिरून घेतलं तरी चालते आणि मी हे चिप्स त्यामध्ये टाकून रात्रभर ठेवलेलं आहे. नंतर सकाळी उठून मी पाणी गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये 2 चम्मच मीठ टाकलेले आहे आणि हे आलू चिप्स आपण बनवलेले त्यामध्ये टाकून छान प्रकारे शिजवून घ्यायचे. 10 मिनिटात आपले आलू चिप्स शिजून तयार होतात. हे बघा, आलूला उकळी आले की आपले चिप्स शिजून तयार होतात. जास्त पण चिप्स शिजवायचे नाही, नाहीतर चिप्स आपले तुटून जातात आणि पिवळे पण पडतात. हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा प्रकारे आपले आलू चिप्स शिजवून घ्यायचे. जास्त पण शिजलेले नको आणि कच्चे पण नको. आणि आता मी हे चिप्स काढून घेते. पाण्यातून काढून घेऊया आणि याला सुती कपड्यावर नीट पसरून याला चांगल्या प्रकारे वाळू देऊया. इथे चिप्स चांगल्या प्रकारे वाळलेले आहे आणि एकदम पांढरे शुभ्र झालेले आहे. कढईमध्ये तेल गरम करून आपण हे स्लाइस टाकून घेऊया चिप्सचे आणि तुम्ही बघू शकता आपले चिप्स किती छान पांढरे शुभ्र आणि दुप्पट फुगलेले आहे. एकदा अशा प्रकारे तुम्ही चिप्स बनवून बघा, खूप छान लागतात, क्रिस्पी होतात. आणि मग मी थोडेसे वरून लाल तिखट आणि मीठ टाकून मी हे चिप्स बनवलेले आहे. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.